सोलापुरातील उच्चभ्रू गृहनिर्माण सोसायटी समजल्या जाणाऱ्या गॅलेक्सी पनाशमधील दुकान गाळा व 2 प्लॉट देतो म्हणून फिर्यादीकडून वेळोवेळी 1,25,00,000 एवढी रक्कम उकळून दुकान गाळा व प्लॉटही दिले नाहीत, तसेच पैसेही परत दिले नाहीत। या प्रकरणी गॅलोर डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक अमित थेपडे व मोनाली अमित थेपडे राहणार दोघे पुणे यांच्यावर विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता। घटनेची हकीकत अशी की पुण्यातील थेपडे दाम्पत्यांनी गॅलोर डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची स्थापना करून येथे मजरेवाडी येथील जमिनीवर गॅलेक्सी पनाश नावाने रहिवासी प्लॉट, व्यापारी दुकाने, गाळे विक्री करण्याचा प्रकल्प उभा केला। या प्रकल्पातील दुकान गाळा क्रमांक 21 करिता शैलेंद्र किसन गायकवाड राहणार पिंपळे निलख पुणे या व्यावसायिकांनी थेपडे दाम्पत्यांना 45 लाख रुपये देऊन रजिस्टर साठे खत लिहून घेतले। त्यानंतर हा प्रकल्प जलद गतीने विकसित करण्यासाठी पुन्हा फिर्यादीकडून 15 लाख रक्कम घेतली, परंतु मुदतीत गाळा दिला नाही। फिर्यादीने रकमेची मागणी केली असता पुन्हा या दाम्पत्यांनी फिर्यादीकडून आणखी 4,58,000 रुपये घेऊन गॅलेक्सी पनाश या प्रकल्पातील रहिवासी प्लॉट क्रमांक 1201 व 1202 असे 2 प्लॉट 64 लाख रुपये 31 डिसेंबर 2022 पर्यंत दोन्ही रहिवासी प्लॉटचा ताबा देतो असे सांगून रक्कम उकळले। गायकवाड यांनी वारंवार गाळा द्या अथवा रक्कम द्या अशी मागणी केली असता तुमची सर्व रक्कम व्याजासह परत देण्याचे आमिष दाखवून आणखी 19 लाख रुपयाची रक्कम घेतली। अशा पद्धतीने या दोघा दाम्पत्याने फिर्यादीकडून 86,58,000 एवढी रक्कम बँकेमार्फत स्वीकारून त्या बदल्यात प्लॉटचा ताबा दिला नाही। काही दिवसांनी पुन्हा आपली सर्व रक्कम 1,25,30,000 एवढी रक्कम व्याज दरानुसार देतो असे 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नोटरीने लिहून देऊनही तसेच एका सहकारी कोऑपरेटिव्ह बँकेचा न वटणारा धनादेश दिला। तो चेक वटला नाही। आपली मोठी आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शैलेंद्र गायकवाड यांनी थेपडे पती पत्नीवर विजापूर नाका पोलीस ठाण्यात आर्थिक गुन्हा दाखल केलाय। संबंधित संचालकांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे आपला अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता। त्यानंतर जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपींना दिनांक 1 ऑक्टोबर 2024 रोजी अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केले होते। त्यानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री R.J. कटारिया यांनी आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज दिनांक 26 नोव्हेंबर 2024 रोजी सशर्त मंजूर केला। या प्रकरणात आरोपीतर्फे ॲडव्होकेट कदीर औटी, ॲडव्होकेट दत्तात्रय कापुरे, ॲडव्होकेट निलेश कट्टीमणी, ॲडव्होकेट वैभव गोंगे, ॲडव्होकेट ओंकार फडतरे यांनी काम पाहिले।